नमस्कार, मी गणेश अस्वल, स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मराठी परंपरा, मराठी प्रवाह म्हटलं की आठवतं ते स्टार प्रवाह. स्टार प्रवाह नेहमीच दर्जेदार मालिका आपल्यासमोर आणत असतं आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतला एक वेगळं वळण आता आपल्यासमोर आलेलं आहे आणि लग्नानंतरची वरात निघालेली आहे. या दोन्ही व्यक्तिरेखांना तुम्ही ओळखलेलं आहे. मला तुमच्या व्यक्तिरेखेचं नाव घेऊन पहिल्यांदा शुभेच्छा द्या असं मी सांगेन. नमस्कार, मी मृणाल देसाईस म्हणजेच नंदिनी आणि स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला. नमस्कार, मी विवेक सांगळे म्हणजेच तुमचा लाडका जीवा. स्वामी कृपा क्रिएशन्सला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. मुळात आत्ता जो लग्नाच्या वरातीचा उत्साह होता, भारत माझा सिनेमा ते अगदी लालबागचा राजापर्यंत, आणि तुम्ही दोघांनी धमाल केलेली आहे. प्रेक्षकांचं भरपूर प्रेम, आत्तासुद्धा भरपूर प्रेक्षक किती उत्सुक आहेत तरी बोलायला. काय या क्षणाला वाटत होतं जेव्हा आपली लोकप्रियता प्रत्यक्षात बघायला मिळते? खूप छान वाटतं. खरं तर एका आर्टिस्टला काय असतं की आपण केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला आपल्याला जेव्हा उचलून घ्यावं, आपल्याला रोडवर पाय ठेवता क्षणी तिथे गर्दी जमा व्हावी, हेच हवं असतं एक आर्टिस्ट. हे स्वप्न असतं प्रत्येकाचं आणि ते आम्हाला इथे मिळालं आहे या सिरीजमुळे. ते प्रत्यक्षात होतं प्रयत्न आणि आज इथे स्वतःच्या एरियात असं इतकं प्रेम मिळताना बघून खरंच खूप छान वाटतंय. खूप छान वाटतं जेव्हा आपण खूप तास दिवसाचे एका सिरियलच्या कामात आणि ह्याच्यात बिझी असतो आणि त्यात आपण आपलं जीव ओतून काम करत असतो आणि त्याची पोचपावती म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम, त्यांच्या डोळ्यातलं कौतुक, त्यांना आमच्याकडे बघून झालेला आनंद. सो खूप छान वाटलं आज स्टार प्रवाहाने इतकी छान आमची वरातीच्या निमित्तानं प्रेक्षकांची भेट घडवून आणली. अदरवाईज असं बाहेर प्रेक्षकांना भेटण्याची संधी फार कमी मिळते. सो स्टार प्रवाहाची मी खूप खूप आभारी आहे आणि प्रेक्षकांची त्यांनी इतकं मनापासून आमचं कौतुक केलं आणि आमची मालिका आणि आमची जोडी आणि मुख्य म्हणजे हा जो तुमचा लुक आहे, ज्या पद्धतीने तुम्ही नटून आल्या त्या लुकबद्दल पण सांगा ना. कशा पद्धतीने तुम्ही वेशभूषा काय सुंदर सुंदरची साडी आहे त्याबद्दलही जाणार. खरं तर आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी मालिका करतोय, त्यामुळे मला असं वाटतं की मराठी पेहराव हा असलाच पाहिजे लग्नामध्ये आणि तोच आम्ही परिधान केला आहे. खरं तर या सगळ्याचं क्रेडिट आपल्या डिझायनर्सला द्यायला हवं मला दिसायला. सो मला असं वाटतं की त्यांनी आम्ही त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही इतके छान दिसतो आहे आणि खरंच स्टार प्रवाहाला मनापासून आभार की इतकं छान प्रमोशन केलं आहे. मला असं आठवत नाही त्या काळामध्ये की असं प्रमोशन त्या मालिकेचं झालं असेल. खूप छान आमच्यासाठी दागिने किंवा साड्या आणि आमचं ते जीवांदिनी आहे तर ते माझे जीवांदिनीसुद्धा छान एम्ब्रॉयडरी केली आहे आणि खूप मेहनत घेतली आहे आमच्या लुक्सवर, आमच्या प्रमोशनवर. आणि सो आय होप तुम्हाला आमचा हा सगळा लुक आवडेल आणि आमची मालिका आणि आमचं हे येणारं हे जे लग्नाचं सिक्वेन्स तो तुम्हाला आवडेल. त्यामुळे बघायला लागणार तुम्हाला आणि आमच्या लग्नाला नक्की आवडेल. आणि आपण म्हणतो ना, प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे लेणे. त्यामुळे खरोखरच लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेतला हे जे काही वेगळं वळण आहे ते नक्की एन्जॉय करा, बघत राहा. लग्नानंतर होईल प्रेम ही मालिका, स्टार प्रवाहाच्या इतरसुद्धा मालिका आणि आमचा चॅनलसुद्धा, कारण आपण नवीन नवीन अपडेट्स देत असतो. धन्यवाद. 3 ते 7 तारखेपर्यंत तुम्हाला हा विवाह सोहळा अनुभवता येणार आहे आपल्या स्टार प्रवाह वाहिनीवरती. सोमवार ते रविवार संध्याकाळी 7 वाजता प्लीज बघायला विसरू नका. थँक्यू सो मच.